इच्छा होती पहिल्यापासून, पण आपल्याला काही जमलंच नाही, त्यामुळे आपण केलं नाही. नाही तसलं नको, लोकल नको. कोणचा आहे गाड्या मला नाव आठवा, छोटा आहे एवढं एवढं राईट. माझ्या डोक्यात होतं घ्यायचं, टॉप क्वालिटी वॉटरप्रूफ. मिरची फोटो काढू की आपण असं ना तिकडे जागा पहिला आम्ही युजफुल नाही, मी घरी नेले का ते खराब होत नाही काही नाही. अरे दादा हे पण राहत नाही ते, हा ती काढावं लागते आपल्याकडे. असे आहेत ना डबे आपल्याकडे, ते ह्याचे येतात ना क्रेडचे ना. हा हे कशात पण बसतो साहेब, हे एवढं टाका तळापासून काढा. मी ऑलरेडी नेलंय ते घरी. हे एवढं तळापर्यंत टपकन टाकायचं, पुढं तेल काढायचं. अरे कुठलाही स्केच पेन घ्यायचा, कुठलाही जेल पेन घ्यायचा, घरामधलं ओलं कापड करायचं, पुसून टाकायचं. कॅपिटल ABCD, स्मॉल ABCD, स्वर, व्यंजन, उजळणी, पाडी. हॅलो दुसरा बोल ना. पुस्तकामध्ये कर्सिव रायटिंग. अरे बाहेर आलोय. असं लिहायचं, ओलं कापड करायचं. अरे बाहेर आलोय म्हणलं. पासून जडपर्यंत कर्सिव रायटिंग. तिसऱ्या नाही, पुस्तकामध्ये भूमितीचे प्रकार, कलरची माहिती, काय डॉट डॉट ड्रॉइंग, लहान पिक्चर मोठे बनवणे आणि डिफरंट पिक्चर बारामतीला. असं 3 पुस्तकाचा सेट आहे बघा. फक्त 150 करतो नाही म्हणतो फोन तुला. हा शूटिंग गेटिंग चालले म्हणलं, काय घेता काय 4-5 तेवढं बजेट नाही आता. गजब बेइज्जती है. अमित ऐक ना, आपण जाऊ कॉन्ट्रॅक्ट करू, गोप्रो घेऊ. गोप्रो जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. माझा नंबर लिहितो तुझा लिहितो. पेन नाही तुम्ही, बरं पेन आणता तुम्ही इथे खाली. असं आहे का? पेन आहे माझ्याकडे तसा.
आपल्याकडे आहे कसं आहे डीलरशिप होय आपली तुला घ्यायची का? नाही आहे म्हणतो प्रोडक्ट आपली मेडिकल काय कमी आहे नाही त्यांच्याकडे विषय काय त्यांची प्रॅक्टिस चालू म्हणजे ह्यांचं आपल्याकडं प्रोडक्ट येतात आहेत ना मेडिकल लाईफ ह्यांचे ना. सगळं टोटल मला पहिली गोष्ट जास्त काम करायचं नाही. 1 तास काम करायचं. एका तासामध्ये तुमचं 7 ते 10 गुंठ रान निंदून बांगलून खुरपून डायरेक्ट सहित निघणार. बारीक तण असेल फॉरवर्ड करायचं, गुडघाभर असेल पुढं मागं करायचं, उलटं केलं सॉईल मिलिंगला चालतं इंक्लुडिंग विथ हँडल. याच्यामध्ये कुठेही नटबोल्ट नाही, कुठेही बॉल बेरिंग नाही, त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च नाही. 2500 10% लेस 2250 विथ इन्क्लुडिंग विथ हँडल सहित सगळं येतं. सर आपण स्पेशली जनावरांसाठी कॅलेंडर बनवलं आहे गाई म्हशीसाठी. जर हे गाईचं चिन्ह आहे, म्हशीचं चिन्ह नाही, पुढच्या माझाचं चिन्ह. गोठ्यामध्ये गाई किंवा म्हैस कोणत्याही तारखेला माझावरती आली भरवली दाबून दिली. सपोज 22 तारीख आहे, गाई असेल तर ह्या तारखेच्या आसपास येणार, म्हैस असेल तर ह्या तारखेच्या आसपास येणार असं. आणि या प्रत्येक पिवळ्या वर्तुळामध्ये जनावरांची पुढच्या माझाची तारीख आहे. म्हणजे जर सपोज आता 23 तारखेला माझावरती आली तर 12 फेब्रुवारीच्या आसपास ते पुढचं माझ करणारी गोष्ट असं. आणि हे जनावरांचं प्रजनन कॅलेंडर आहे. तुमच्या गोठ्यातलं जे काही प्रजननाची म्हणजे सर्वोत्तम प्रजनन काय असतं, प्रजनन म्हणजे काय असतं, काप झाल्यामध्ये कुठले अडथळे येतात जनावरांच्या, प्रजननाचे आजार काय असतात, जनावरांना व्यवस्थित प्रजनन होण्यासाठी आहार काय दिला पाहिजे, माताची लक्षणं कशी ओळखायची, कृत्रिम देतात आणि कालवडीचे संगोपन आणि संक्रमण काळ अशी सगळी माहिती आहे. आणि सर हा आपला कस्टमर केअरचा नंबर आहे. जर जनावरांबद्दल काही माहिती लागली ना असं फोन करू शकता. आपण आपल्या शेतात जो व्हायट लावतो ना साधावाला, म्हणजे तुम्हाला टाइम पण लावतो. फक्त लाईट आली की चालू करून देतो आपल्याला, ते तुम्हाला बंद करायला टाइम लावू शकतो. प्राईस काय होते त्याची? 750. एका वर्षाची वॉरंटी 20 to 20 मध्ये. आणि हे आपल्या मोबाईलवरले ॲटोमेटिक आहे. ह्याच्यात तुम्हाला सिम कार्ड टाकावं लागते. हा तुम्हाला लाईट गेल्यावरती कॉल करेल, लाईट आल्यावरती कॉल करेल. मोटरचं पाणी जर संपलं तर तुम्हाला बंद करून कॉल करेल किंवा ड्रायरनमुळे मोटर बंद केली. याची 4,500 रुपये, 5,500 आणि 6,500 रुपये. याच्यात टायमर वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामुळे हा 1,000 रुपये प्लस दिलेले आहेत आपण. तुमची मोटर दिवसभरात किती तास चालली हेही तुम्हाला कळते का मेसेज. आणि या दोघांमध्ये जिओचं सिम कार्ड चालत नाही, त्याच्यामुळे आपण हा जिओचा आहे स्पेशली. याच्यात जिओचंही चालते आणि बाकी जर दुसरे कोणतेही सिम कार्ड चालतात. ह्यामध्ये दुसरे कोणते चालतात सिम कार्ड? याच्यात बाकीचे कोणते टाका जिओ सोडून. चालतं काय तेच नाव नाही रे. पायोनियर कंपनीचा स्टॉल आहे आपला. या पायोनियर कंपनीच्या काही वाण आहेत. हा खास उत्पन्न प्लस चाऱ्याचा वाण आहे. 2 in 1 वाण आहे. हा जो वाण आहे खास उत्पन्न आणि खास चाऱ्याचा वाण आहे. तुम्ही पाहत असाल या ठिकाणी जे आपलं ताटं केले दिसत आहेत, ज्या ठिकाणी सगळी ताटं आहेत ती याच वाणाची ताटं आहेत. इथलाच एक शेतकरी आहे, त्या रानातून आपण ताटं आणलेले आहेत. ह्या व्हरायटीची खासियतच जी आहे की ह्या व्हरायटीची हाईट बघा तुम्ही, ताटाची जाडी बघा, मुळ्यांचा जारवा बघा. हिला वरून वरून मुळ्या फुटतात. त्यामुळे तुमच्या रानामध्ये किती जोराचा पाऊस होऊ द्या, किती जोराचा वारा येऊ द्या, अक्षरशः पाणी रानात न वाहिलं तरी तुमचा हा ताट पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचा वाण या ठिकाणी उपलब्ध आहे. प्लस दुसरं म्हणजे ह्या व्हरायटीला 2 कणसं लागतात. पूर्ण एकरामध्ये एक डबल क्रॉस व्हरायटी आहे. डबल कणसं लागतात. 30 ते 40 बघा ना सर, तुमच्या समोर उदाहरण आहे हे बघा. दोन्ही कणसं शेंड्यापर्यंत भरतात. हे फक्त पायोनियर कंपनीमध्येच तुम्हाला बघायला भेटेल, बाकी कुठं भेटत नाही तुम्हाला. आणि शेतकऱ्याला अजून एक उत्पन्न जास्त कुठं भेटेल तुम्हाला
बारका असतं त्याला म्हणजे दाणं पण देते. ह्याच्यात बघा दोन्ही कंस एक समान आकाराचे एक समान लांबीचे कंस आहेत उत्पन्नच तेवढं आहे. पण उत्पन्न पण जास्त आहे ह्या व्हरायटीज. ऍक्च्युली आपली बॅग आहे ते 3.5 किलोच्या बॅगा राहतात सगळ्या. त्याची बॅगेची किंमत आहे 1800 रुपये. आणि महाग का आहे तर आपण ह्या व्हरायटी तुम्ही पाहत असाल एक स्पेशल ट्रीटमेंट करून देतो आपण. ट्रीटमेंट लिमिटेड ट्रीटमेंट करून देतो आपण. त्या ट्रीटमेंटमुळे काय होतं सुरुवातीचा पिरियड आहे 20 दिवसांचा पिरियड आहे त्यावेळेस मक्यावरचे पडणारी लष्करी आळी आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा एक असाही मका कंट्रोल होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न पण त्याच व्हरायटीमध्ये आहे. अशी एक व्हरायटी आहे 35-24. सॉरी श्रीगोंदामध्ये कुठे विक्री होते? कुठे कुठे गाव? श्रीगोंदामध्ये तिथे ॲक्च्युली गाव नाव माहीत नाहीत पण तुमच्या इथे भेटून जाईल तुम्हाला. कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये जावा तिथे तुम्हाला मका तुम्ही सांगितली ना मका तुम्हाला इथे अवेलेबल होईल. 35-24 येस 35. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपला हा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आम्हाला. आमचा प्रतिनिधी तुम्हाला कंपनीत तुम्हाला फोन येईल. कंपनीकडे फोन आल्यानंतर तुमची काही अडचणी असेल तुमच्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातात. ठीक चालेल थँक्यू. स्टॉप करीत नाही तर आपली रॅम तिकडे जाऊ तर बरं आहे. अरे बेस आहे शेडेड बेस आहे सगळे औषधी ऑर्गॅनिक मध्ये आहे आपलं सगळे रामबाण म्हणून म्हणजे प्रत्येक पिकाच्या वर्गीकरणानुसार आपण तयार केलेले. रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अमिनो ॲसिड्स ऑर्गॅनिक कार्बन हे मिक्स करून प्रोडक्ट अत्याधुनिक दृष्टीने तयार केलेले. एकरी 2 लिटरचा डोस आहे पण हा डोस तयार केल्यानंतर झाडाचा परिपूर्ण आहार म्हणून आपण याला उपयोग केला जातो. आजकाल खताच्या किमती फार महाग झालेल्या आहेत आणि ऑर्गॅनिक खताच्या पण किमती वाढल्या. त्याच्यामुळं काय होतं झाडाला जसं पाहिजे तसा आहार मिळत नाही. त्याच्यामुळं मग आपण ते सगळं लक्षात घेऊन शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं मिळेल चांगलं उत्पादन मिळालं त्याचं चांगलं उत्पन्न कसं निघाल या दृष्टीनं आपण विचार केला. सगळे फर्टिलायझर्स लिक्विड फर्टिलायझर आहेत सगळे रामबाण म्हणलं 250. काय गावात आहे का गहू आहे आता ते वेगळं दिसतंय की काय चिकटा दिसतोय ही वेगळं दिसतंय. प्लॉटचा प्रॉब्लेम काहीतरी झालेला दिसतोय काय हे बरे ना नाही सेल्फी काढायच्या तुझा वर नाही का वर नाही. तू कशा एवढे बघत विचार गा भरला ना ते तुला बघून नाही कसं काय घाबरत वाईड अँगल मध्ये नाका रे कवर होतं बरं का तुम्ही तिथे आणि ते वन झूम मध्ये ना तर माणसाचा चेहरा पण दिसत नाही. असं इकडून असा घेऊया गोल राऊंड मध्ये आणि तसा झाडू पण बघा आवडलं तरी याच 100ला दिली. नाचणीचे पेट असून बनलेले बॉबी आहे म्हणजे बनवलं कसं नाचणीचं पीठ आणि काळं मीठ ते मळायचं ते बॉबी होऊन जाईल. मशीन आहे साठी जळगाव कंपनीचं आहे ते कंपनी चांगले घरी 2 100 येईल 20 प्रॉफिट चालतं काय भारी पण बरं का एक नंबर चांगलं म्हणतं बरं. नमस्कार काय घेणार ज्वारीपासून बनलेले चिप्स आहेत नाचणीपासून बनलेले चिप्स आहेत मेथीपासून बनलेले चिप्स आहेत बीटरूटपासून बनलेले चिप्स आहेत गाजर टोमॅटोपासून बनलेले चिप्स आहेत. काय हवंय सर
ऐक ना मी काय म्हणलं बोल. तू तिथून पेन घेतला बरं का नाही बाहेर किती मिनिटं लिहिलं होतं किती मिनिटं गेलं होतं 1 मिनिट गेला असेल ना मी म्हणलं काहीतरी मोठं सेंटेन्स वगैरे लिहिन आणि तू काय रेकॉर्डिंग केली काय? तू काय म्हणला फक्त व्हेरी गुड लिहिला साईन गेली खाली नाही तू रेकॉर्डिंग केली काय? नाही गेले बरं झालं. कळण युट्यूबला गेला कळण तुला तिथं रेकॉर्डिंग केलं नाही तो उलट CBSE वाला माणूस आहे. नाही वो हमारे इसमें 12 को लगा था एक ही प्लान डैमेज नहीं होने दिया उसका और उसका फर्स्ट विनर से भी कॉम्बिनेशन है नवीन आलेलं आहे पेटेंटेड आहे आणि रिझल्ट एकदम छान आहे हे केल्यानंतर 24 तासामध्ये आळी पूर्णपणे स्ट्रॉंग कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त करायची फक्त मखामध्येच लागते त्याला आपलं. आळी तर सगळ्या स्पीकरमध्ये आहे आळी आज कुठं नाही आहे सगळीकडे आळी कुठं आणलं तुम्ही? श्रीगोंदा. मग काय आहे की तुम्ही एकदम चांगलं घरीच वापरले मध्ये आमचं जवळ तुम्ही आता समोर याचा डेमो पण लावलेला आहे तिकडे येणं जाणार आता पाहुणे आमच्या तिकडे कुठं? तिकडे पेडगावला हॅलो कंपनी आपली मातीसाठी मातीचा कर्ब वाढवण्यासाठी pH कमी करण्यासाठी माती तुमची चोपण जमीन झाली असेल कार्बन जमीन झाली असेल चिकट माती झाली असेल ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक आहे तुम्हाला डेमो प्लॉट एकराला काय आहे नेमकं? 1 लिटर म्हणजे ड्रिप द्यायचं पाट पाणी असेल अतिउत्तम नाहीतर ड्रिप नाही देऊ शकता 1 लिटर 1 टाइम द्यायचं का? 1 टाइम 1 लिटर मध्ये तुम्ही 50 लिटर बनवायचं त्याचं आहे प्रोसेस 5 किलो गुळ टाकायचं 3 दिवस ठेवून सोडून द्यायचं बॅटरी का बरं ती? ते 10 लिटर ते है ना आणि तेवढं सेम आहे ना म्हणजे 2-3 स्टेज मधले का? हा हा. एकदा हे केल्यावर किती एकर होतं? एकदा या 1 ते 1.5 ना आपल्याला जेवढं लागतं औषध तेवढंच फक्त. हा बरोबर. चार्ज व्हायला किती वेळ लागतो ना चार्ज व्हायला किती वेळ लागतो फुल चार्ज ना 40 मिनिटामध्ये एक बॅटरी फुल चार्ज होते पंप पण असं जोडलं हो चार्ज नाही वरती पंपाला बसायला 4:30 ला पण चालू होतो आता आमच्याकडे कस्टमर आहे त्यांनी पण घेतला तो आता सगळ्यांना म्हणजे साताऱ्यामध्ये तो सगळ्यांना सर्व्हिस देत आहे स्वतःसाठी पण घेतला त्याला आयडिया आली पण सर्व्हिस पण द्यावी सर्व्हिस पण देतात सगळ्यांना बरेच लोक आहेत त्यांनी घेतले आता ते फ्लाय होईल का आता सध्या वेळ आहे त्याला त्याचं फ्लाय होऊ शकतो पण सध्या पाणीच नाही आहे पाणी कुठेच नाही काय तो जो येणार होता तो अजून आला नाही विदाऊट मग पाणी ते काही चालायचं नाही बरोबर तू आहेत आता तू तर मेन माणूस आहे त्यात आता तू तर मस्तपैकी एक सीन भेटलाय मला त्याला ते इंटरव्ह्यू टाकणार आहे थांब मी इकडून असं ना हा इथून चल कोथिंबीर माती विना शेती आहे माती आहे घेत बघ तू घेत बघ माती नाही रे माती नाही दगडी तसली वेगळी
माती नाही त्यात. दिसत नाही आहेत. ओके बघ एक माती दगड इथं बघ दगड. फक्त पाणी आणि दगड आहे ना. रैंकिंग भी अच्छी है ना, एक ही जगह पर सब चीज़ें हैं, एक ही जगह पर सब चीज़ें। वजन पण असं आहे ना. वजन कमी इज्जत नगर के बाद वहाँ जास्त का जो है ना, आपल्यापेक्षा. हां आपल्याकडे त्या वेट वेटनरी कॉलेज वो भी टॉप का है। वेट जास्त झालं. हरियाणा एग्रीकल्चर में भी है ना। उसके बाद 11 रिसर्च परवडते का नाही गावात उगवायला नको, मजूर वाचते पहिली गोष्ट. आणि आपल्या इथं म्हणजे खर्च हां. प्रॉफिट नाही आले. स्वच्छता एका झाडाचं ॲव्हरेज किती निघतं बरं सरासरी? एका झाडाचं नाही पण स्क्वेअर फीट म्हणजे निम्म maximum निम्म पण 40 नाही, ना? एक हिस्सा झालाय का नाही आताची हाईट वाढी 4 हिस्से राहते. टेम्परेचर झूम कर बरं. टेम्परेचर पण दिलेलं असतं. हो ते बघा तिथं 29.1 टेम्परेचर येते आणि 39% ह्युमिडिटी त्यात मेंटेन केली. एसीच नाही दिसतं काय. ते ॲब्सॉर्ब करेल हां. पण बाकीचं ड्रेन आउट करेल. किती 10 घंटे तिथं 30 सेंटीमीटर इन 120 स्पेसिंग येते. त्याच्यामध्ये असं 120 नाही असं 120. नाही प्लांट प्लांट टू प्लांट 30 सेंटीमीटर हां. आतमधलं हां हां आणि ही 120 सेंटीमीटर आहे. याच्यात म्हणजे घेणारी पिकं वेगळीच राहतील ना, सेपरेटच आपले म्हणजे ह्याच्यात जे पिकं घेतो आपण हां ते वेगळेच. हो वेगळे त्या व्हरायटीज वेगळ्या हां, आहेत, variety. specific variety राहतात. हां हां तर हे सगळं आहे ना ते फक्त यातच ग्रो होईल, ओपन मध्ये grow ओपन होणार. मध्ये शक्य नाही का? हां new invent केलं. म्हणजे हे आपल्या ब्रिंजल आणि टोमॅटोचं हे बघायचं म्हणजे कलम दिसतोय. हो, इथं टमाटर कलम केलं याला वांग्याला. सिस्टीम करायला पाहिजे काहीतरी असं. 2 पिकं एक तोट्यात गेलं तरी याला येऊ शकतं. कोणची टेक्नॉलॉजी कोणची ही 10 ते 12 महिने मिशन टेक्नॉलॉजी मग नाही खडाई ते खाऊ नका हे, तू काय येड आहे रे? टेस्टिंग करायला पाहिजे ना. खडाई वेगवेगळ्या प्रकारच्या असं व्हिडिओ काढून चांगला नाही येऊ नाही. सगळे प्रोडक्ट कोबी, मिरची. कंटिन्यू पाणी लागते पण याला कंटिन्यू पाणी खाली पडतं. हां तेच वर जात आहे पण कंटिन्यू लागते. गेल्या वेळेस आता भारी वाटतं की नेमकं काय प्रोडक्ट हेच काय आहे? विचारायला कोण आहे की ते काय गाजर आहे ना? अरे गाजर आहे बरोबर, गाजर आहे. गाजर नाही नाही विचारू. माती नाही आहे ना. फक्त पाणी दिलं जाते. पाणी अरे हो नाही ते भेटलं स्पंज लावले बनायला. हा म्हणजे पाणी ओढून धरत ते. हा इंडियातलं नाही मी तेच सांगतोय. गाजर नाही तुम्ही गाजरच नाही. अरे ऐक ना बस ना. नाही वेगळे आंब्यागत भाषेत
तुला काय म्हणते मग पॅम्पलेट घे सगळं गोळा करून ठेवलं सकाळी गेला तुला टाकायचं नाही माझ्याकडे लई वर्षापासून दरवर्षी सासून ठेवतो मी. काय करतो तू हा वाचायचं ज्या वेळेस प्लॉटिंग तयार करायची ना त्यावेळेसला आपलं हा हुशार आहे. अरे त्या वाईड अँगल मध्ये जमत नाही ना. असं माझा आला पाहिजे. मिरची ना मिरची आपलं झाडं लावायचे रोपं तयार करायची रोपवाटिका ऑफ द कळलं एवढीच आहे ती. ती मागाशी कळलं मला ते व्हेरी गुड वरून तू येतं 1 मिनिट घातला आणि व्हेरी गुड लिहून आलं येतं. ते विचारत पडले बरोबर हुशार आहे पण डोक्या वाचून गेलं. चला ते मशीन वर बघितलं वर हायड्रोलिक असेल तर हा हायड्रोलिक आहे ना. हे वरती 40 फूट पर्यंत सांगितले ना. हा तो बघितल्या का दोऱ्यावर ना त्या जसं वाटलं तसं एक्सटेंड परवडतं बरं काही. मला सांगा ना पण कसं खर्च लय त्यामुळे नको वाटतं. इन्व्हेस्टमेंट जास्त आहे स्टार्टिंगला. स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट 40 लाख आहे घरी. हां करशील का तू 10 गुंठ्यात 10 लाखाचं कर. आणि प्रोडक्शन कसं राहील त्याचं घेत टमाटर ते नाही म्हणत तुला 4 वळी घ्यायचं. याचं कसं आहे पॉटिंग ते प्लॉटिंग नाही तिकडून येते आज जायला तिकडून आहे पलीकडून आहे तिकडून आहे तिकडून येते तिकडून तिकडून तिकडे फोटो भारी फुल दिसते का नाही झुमत. तो फक्त मला एका बरं इकडे बघ आपला कॉमेंट बघ आणि तो फक्त ब्लॉग मध्ये पुढे घेऊन येतो. हे हे जे काढ बरं फुलाची भारी. काय रिपोर्ट करशील का लगेच. नाही हे काढ फक्त फुला काढ. हे किती निळं फुल राहिलं. फुलं 24 प्रकारचे 24 फुलं भेटतील तुला. ते आली विक्री पाहिजे रे याची. नेले असते सोन्याने लगेच बांगल्याला. तिकडं पुढून तिघी तेवढंच. तिथे ट्रॅक्टरची पण शोरूम आढळलं पण सगळं इथे आहे ना गुरांचे गुरांचं गोशाला ना पेरू. बरं आहे आम्ही डॉक्टर आहे त्यामुळे आम्हाला कंपनी डॉक्टरचं राहणार. तुला काय रे मला ही भेटली कोणती औषधाची औषध तुला कोणती आम्हाला ॲनिमल हेल्थ ना हेल्थ केअर. लिंबू आहे ना? मोसंबी संत्रा नाही मोसंबी मला मालदारला हो का आता मला नव्हती निघली बघायची तुला इकडे हो दिसले का नव्हती. इकडे बघ की तू पण ते बघा ना ते घ्या ना माझा गाडी हे खाली आलो का आला चल तू जा ना मध्ये चल ना मी आता फोटो काढ मला हात पुसायला ह्याच्यातच ठेवला नाही जर्किंगमध्ये काढ घे ना मोबाईल काय घेतोय. मागं चल मोबाईल पडला तर आपण काय करू अख्खा व्लॉग ब्लॉग आणि हे कुरमुडी काय नाही रे ए पुदिना वा पुदिना वा पुदिना वाचत रे बाबा शोध लागला पुदिना
एवढी नाही होत व्हरायटी. नाही येते छान छान. बाजूला उभा. आंब्याला मोर बरं का चालला. आंब्याला बोर आली हे येड्या मोर म्हणते. मोर असं म्हणलं. झालं का थांबायचं? कसं काय बरं? ही जास्त तिखट मिरची आहे, जी4 सेगमेंटमध्ये. मिरची 55-60 दिवसात चालू होते. 24-25 टनापर्यंत ॲव्हरेज उत्पन्न आहे. मिरचीला वजन चांगलं आहे, त्याच्यामध्ये बियाची संख्या जास्त आहे. कातडी झाड असल्यामुळे जास्त दूरच्या मार्केटला जर पाठवायची असेल तर ती खराब होत नाही. आणि ही 21-21 म्हणून मिरची. ही 21-21 जी आहे ती 930 सेगमेंटमधली मिरची आहे. हिची लांबी 15 सेंटीमीटर जाड असते, लांब असते आणि 0.8 सेंटीमीटर बारीक असते. ही तुमची तळायला वगैरे वापरतात ही मिरची. ही लाल नाही होत, ती लाल होती. याचं ॲव्हरेज उत्पन्न 22 टनाच्या आसपास होतं. मिरचीला लाग जास्त आहे, प्रोडक्शन चांगली आहे. सीड निघतंय, तुम्ही घरी लावू. तुम्ही स्वतः अनुभव घेतला का? ट्रायल घ्यायचं लावायला हाय प्लॉटिंग. चल ना इकडून असं कुठून तरी हाय रोड. जिरे नेमकी किती अरे जाऊ दे ना, एकच भरून दे ना आपल्याला. हे सोन्याकडे बसून जाऊन नको. हॅलो अरे नाही हो सर, थोडा आला तरी चालेल. फोटो काढ, व्हिडिओ काढ, चला आपलं बाहेर.
ऐकता का इकडं जामर असल्यामुळे आवाज येत नाही तुमचा. मोठे ना व्हॉट्सअपला टाईप करून कॉपी पेस्ट कर किंवा गुगल कुठे आहे का अनिल पांडे नगर वगैरे बघतो इंदास पण यांना कॉल करा मला बियाणं वगैरे येतो घ्यायचं म्हणतोय मला कुठं घेतो काटलं साहेब हो हो इथे हो रे ना सोने दूधवाल्यांची नाटक नाही गेला पुष्पवाले विशेष खोल चला चला इथे पुढे की माणसं इथं पळाचा भैया हमें भैया हमें कितने लीटर का 10 लीटर
थोडस तोंडाला कोरड पडलेली. हा मग आता आता काय नाही, आता थंडाले थंड बघायचं, पाणी प्यायचं, सरळ निघायचं. सरळ घरी निघायचं. सब्सक्राइब करना तो बनता है यार.